भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, आप देख रहे हैं खबर SNS टीवी। मैं हूं आशीष पटेल। महाराष्ट्र के भंडारा जिले से मोहाड़ी तहसील और ग्राम पंचायत। नमस्कार, आप देख रहे हैं खबर SNS टीवी। मैं हूं आशीष पटेल। मोहाड़ी तहसील और भंडारा तहसील को जोड़ने वाले गढ़ ग्राम पंचायत कोका और खड़की के बीच में बोडे गांव से नए गांव को जाने वाले रास्ते का पुल टूटकर खड़े हो चुके हैं। इसमें स्कूली बच्चे और काश्तकारों को परेशानियों का सामना करना पड़ रहा है। आइए दिखाते हैं हमारे संवाददाता विक्रांत की एक खास रिपोर्ट। मैं SNS न्यूज चैनल से विक्रांत। आज हम मोहाड़ी तालुके के खड़की ग्राम पंचायत अंतर्गत आने वाले बुंडे गांव बुंडे यहाँ पे हम पहुंचे। यहाँ की ये जो पीछे में पुलिया बना हुआ है काफी पुराना है और ये जो बाढ़ के पानी से पूरा बह चुका है। तो यहाँ के जो गांवकरी है और आने जाने वाले जो लेडीज वर्ग है, जेंट्स वर्ग है, यहाँ से जो गुजरते उनको काफी तकलीफों से गुजरना पड़ता है, परेशानियां झेलनी पड़ती है। तो यहाँ के जो गढ़ ग्राम पंचायत के सरपंच है वो हमारे साथ में जुड़े हुए हैं। तो आइए उनसे जानते हैं कि किस तरीके की ये प्रक्रिया बताते हैं लोगों के प्रति और ये गांव के प्रति। काय नाव आहे सर आपलं? माझं नाव अश्विन पारेश्वर बागडे। मी गढ़ ग्रामपंचायत खडकी येथील सरपंच आहे। माझ्याकडे डोंगरदेव आणि बुंडे हे दोन गाव सामायिक आहेत। तर आता हा जो नाला आहे या नाल्यापासून एक नवे गाव आणि बुंडे या दोन गावाचा संपर्क पूर्णतः तुटला असल्यामुळे आणि हा पुलिया नसल्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो। येण्या जाण्यासाठी त्यांना दुसरा पर्यायी मार्ग नसल्यामुळे आपला जीव धोक्यात घेऊन इथून लोक येण्या जाणं करत आहेत। या जवळपास शेतीचे कामं भरपूर असल्यामुळे त्यांना ट्रॅक्टरचे साधन, गाडी, बैल, बंडी व इतर कोणत्याही गोष्टीसाठी इथून ये जा करता येत नाही। त्यामुळे असा विचार आहे की शासनाला या माध्यमातून समजायला पाहिजे की बा दोन गावाचा संपर्क तुटल्यामुळे व इकडून अजून आपल्याला परत 2-4 गाव समोर येतात। इकडून आपल्याला कुठले गाव इथून आपण जसे लोक जातात तर या साईडला सरपेवाड्यावरून किती दूरपर्यंत गाव आहेत जो लोक इथून वावरतात? इथून 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरून लोकांना डॉक्टरची सुविधा किंवा एखाद्या सामानाची किंवा इकडे जे सुविधा गाव जंगलात असल्यामुळे सुविधा नसल्यामुळे सर्व त्या म्हणजे नाल्याच्या त्या साईडचे जे नवे गाव आहे, सरपेवाडा, इंजेवाडा कडले लोक खडकीला किंवा इकडे जवळपास पालोऱ्याला जाऊन आपले साहित्य किंवा जे जीवनावश्यक वस्तूच्या ज्या गरजा आहेत त्या भागवत असतात, पण त्यांना रस्ता पुरेपूर नसल्यामुळे त्यांना येण्या जाण्यासाठी खूप असा त्रास सहन करावा लागतो। तर तुम्ही बघू शकता की हे जे रोड बनलेले आहे आणि या रोडाने जाणारा हा जो पूल आहे हा पूर्ण कोसळलेला आहे। जो बरसातीचं पाणी आहे, बाढ़ आलेली आहे, त्याच्याने हा पूर्ण पुलिया कोसळलेला आहे आणि हा पुराणा पुलिया असून इथून खूप लोकांचा आवक जावक असतो आणि लोकांना या पुलियापासून जसा इथून जवळपास म्हटलं तर खडकी असतो, तिथं आपलं हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर कोणते इतर कामं आहे, लगेच जवळ पालोरा आहे। तर ह्या रोडने खूप लोकांना प्रवास करावा लागतो, ट्रॅक्टर्स नाही जात, इथून तुटलेलं आहे। तर अजून आपल्यासोबत काही लोक जुळलेले आहेत या गावचे, त्यांना पण आपण विचारू की काय समस्या होऊन हे लोक परेशानी झेलून या पुलावरून जाना येना करतात। तो हमारे साथ में ये बोंडे गाव आहे, त्यांचे इथले गावकरी आहेत। आम्ही त्यांना पण विचारू की कशा तरीकेचे इथे प्रॉब्लेम क्रिएट झाले आहेत आणि लोकांना जाण्या येण्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात। काय नाव साहेब आपला? बाळकृष्ण मेश्राम। कुठं राहता आपण? मी बोंडेल राहतो। अच्छा, काय तकलीफ होते या रोडावरून? इतकं म्हणजे या पुलियापासून पूर्ण तुटलेला आहे आणि लोकांना काय त्रास होतो? बहुत त्रास होते। इंजावाडा सरपेवाड्यापासून लोक इथून इंजावाडा सरपेवाड्यापासून लोक येणं जाणं सुरू करतात, नवे गावचे लोक येतात। म्हणजे या रस्त्यानं शेतकरी भरमसाठ आहेत। जवळजवळ म्हणजे 300-400 एकराचे शेतकरी या पुलियावरून जाणं येणं करतात। त्याच्यासाठी या पुलियाची गरज अशी आहे
जेणेकरून आता पायल्या टाकल्या की या पायल्यामध्ये सोनेगाव समोरचं सोनेगाव आहे, तिथून जंगलातून पाणी येते, त्यामुळे भुसाण वगैरे काळ्या कुड्या सर्व येते ना, पायल्या पूर्ण बसतात आणि त्याच्यामुळे या पुलाची खराबी होते. अजून एक सांगतो की हा जो पुलिया आहे या साईडला बोंडे हा मोहाडी तालुक्यामध्ये येतो, मोहाडी विधानसभामध्ये येतो आणि या साईडला जो इंजेवाडा आहे या साईडला तो भंडारा तालुक्यामध्ये येतो. त्याच्यामुळे या रोडाच्या आणि या पुलियाच्या दुरुस्तीकरणमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत. आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून SNS न्यूज चॅनलच्या माध्यमातून सरकारना आणि या 2 तालुक्याच्या आमदारांना सांगू इच्छितो की ह्या ज्या लोकांची प्रॉब्लेम्स आहेत आणि समस्या आहेत, कारण की इथनं नाही म्हणलं तर कमसे कम रोजचे 200 ते 300 प्रवासी प्रवास करतात, शेतकरी प्रवास करतात, शेतकऱ्यांना खूप प्रॉब्लेम्स होतात. तर सरकार आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की लोकांची तकलीफी दूर झाल्या पाहिजे आणि आमचे जे प्रशासकीय लोक आहेत, आमचे कलेक्टर साहेब आहेत, त्यांना आम्ही विनंती करतो या गावकरी लोकांच्या तर्फे, या ग्रामपंचायत तर्फे की त्यांनी शासनाने या पुलियाकडे लक्ष द्यावा, हेच आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. मी SNS न्यूज चॅनलमधून विक्रांत खडकी भोंडेमधून. नमस्कार. हमारे साथ में कोका ग्राम पंचायत की सरपंच जुड़ी हुई है, जो कि वो भोंडे और उसके जो आगे का गांव है नवेगांव, तो ये दोनों गढ़ ग्राम पंचायत में आते हैं. तो इधर से नवेगांव कोका ग्राम पंचायत में आता है और भोंडे खड़की ग्राम पंचायत में आता है. तो हमने खड़की ग्राम पंचायत सरपंच से तो बात हो चुकी है हमारी, तो हम अभी कोका ग्राम पंचायत की जो सरपंच मैडम है उनसे हम बात करेंगे और उनकी प्रक्रिया लेंगे कि वो जो आने जाने में लोगों को प्रॉब्लम हो रही है, वो जो पुलिया टूटा हुआ है, तो उसके ऊपर ये अपनी क्या प्रक्रिया बताते हैं. काय नाव मॅडम तुमचं? माझे पूर्ण नाव आहे सविता संजय कोलगटे, मुक्काम कोका, तहसील जिल्हा भंडारा. कुठल्या पदावर आहात तुम्ही? सरपंच पदावर. अच्छा, त्या रोडाबद्दल तुम्ही काय सांगणार? ते गट ग्रामपंचायत असल्यामुळे कोका आणि नवेगाव तो वाहतुकीचा रस्ता आहे आणि तिथणार शाळेचे विद्यार्थी किंवा हे कास्तकार लोक किंवा हे बैलबंडी किंवा बसेसचा प्रश्न येते, असे त्या पूर्ण कचरेला आहे तो पुलिया. तर खूप असे समस्या आहेत त्यांच्या, तर ते समस्या दूर झाल्या पाहिजेत पुलियाच्या. काय मागणी आहे तुमच्या तर्फे शासनाला की लोकांना अडचणी होतात आणि काय त्याची म्हणजे सुधारणा झाली पाहिजे, कशा पद्धतीने त्याची सुधारणा झाली पाहिजे, काय मागणी आहे तुमची सरकारकडून? सरकारकडून अशी आमची मागणी आहे की तो पुलिया व्यवस्थितपणे बांधायला पाहिजे. जास्तीत जास्त खर्चाने तो पायल्या वगैरे ज्या राहतात त्याचं म्हणजे पक्का काम, नवीन काम म्हणजे पक्का काम झाल्या पाहिजे, जेणेकरून सामोरच्या दृष्टिकोनातून तो खचल्या नाही पाहिजे. तर त्यांचं बोलणं आहे की ग्रामवासियांना खूप प्रॉब्लेम्स होत आहेत आणि आवजावचे ते रोड आहेत, शाळेचे मुलं झाला, कास्तकार झाला आणि येणे जाणेवाले खूप लोक तिथून वाहतूक करतात आणि याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो. तर यांची मागणी आहे की सरकारकडून की लवकरात लवकर त्यांचं बांधकाम केलं पाहिजे आणि मोठ्यात मोठा आणि चांगल्या मजबूतीने त्याला उभारल्या पाहिजे, जेणेकरून लोकांना येण्या जाण्यामध्ये प्रवासांना तकलीफ नाही झाल्या पाहिजे आणि लोकांच्या ज्या हे प्रॉब्लेम्स आहेत त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. मी SNS न्यूज चॅनल विक्रांत कोकावरून.